तीन रंगांचा आभाळी सजला, नतमस्तक त्या वीरांना ज्यांनी आपला हा भारत देश घडवला. बऱ्याच लोकांनी आता हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये प्रियम्बल वाचलं आणि इथं सगळे मराठी मीडियमच्या लेडीज आहेत, बायका आहेत, त्याच्यामुळे मी थोडं मराठीतच सांगणार आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ही का साजरी केली जाते, पण मी थोडा आज ह्याचा इतिहासच सांगणार आहे तुम्हाला, तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी विनंती करते. प्रथम 26 जानेवारी हा आपला 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व आपल्या विंध्यावासीतील रहिवाशांना, माझ्या बंधू आणि भगिनींना मी प्रथम खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या विषयाला मी थोडंसं सुरुवात करते. बऱ्याच जणांना 15 ऑगस्टला काय बोलायचं आणि प्रजासत्ताक दिनाला काय बोलायचं हेच माहीत नसतं, तर मी आज थोडासा प्रयत्न करणार आहे सांगण्याचा की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बऱ्याच वीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिलेली आहे. ही आहुती दिलेली आहे आणि फक्त आपल्याला हे पुढं ह्यांचा वारसा नेण्याचं काम करायचं आहे. तर त्यांना तर आपण आठवतोच, त्यांना नमन करतो, पण आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आहे. पण आपला भारत देश हा शारीरिक रूपाने स्वतंत्र झाला होता. आपल्याला मानसिक विचारांची स्वातंत्र्य मिळाली नव्हती. म्हणजे जे ब्रिटिश सरकारने जे नियम दिलेले होते 1935च्या कायद्यानुसार, जे ब्रिटिश गव्हर्नर जनरलनी आपल्यावर जे नियम लादले होते त्याच नियमाने आपण चालत होते. म्हणजे आपल्याला कुठली शासन व्यवस्था नव्हती. मग नंतर 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान लिहून तयार झालं. म्हणजे आपल्याला स्वतंत्र भारताची घटना, आपले विचार, आपली शासन प्रणाली कशी चालणार हे लिहून तयार झालं होतं. पण 26 जानेवारी 1950 ला ते लागू झालं. जरी 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने ते सादर केलं किंवा सर्व सदस्यांच्या संविधान सभेच्या सह्या वगैरे झाल्या, तरी पण 50 ला हा कायदा करण्यात आला. आणि मला वाटतं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे, कारण मला पण आतापर्यंत माहीत नव्हतं, पण हा इतिहास मी वाचला आणि तुमच्यापर्यंत सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे संविधान लिहिण्यामागं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणजेच काय तर ड्राफ्ट कमिटी हे खूप त्यांच्यावर मोलाची जबाबदारी होती. आपलं संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकं म्हणजे त्यात वेळ झाला आणि त्यांची आंबेडकरांची तब्येत पण खूप खराब झाली होती आणि अन्य सदस्य आणि आंबेडकर यांनी हे संविधान झालेलं 26 नोव्हेंबर 1949 ला तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 ला अंमलात आलं. म्हणजे सकाळी 10:18 हे लागू करण्यात आलं. तर हा असा थोडासा इतिहास आहे. मग पुढे जाऊन तुमच्या मनात कधी प्रश्न आला असेल का की बाबा हा 26 जानेवारी हाच दिवस का प्रजासत्ताकचा? तर ह्याच्या मागचं कारण होतं की ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर येथे एक सभा घेतली होती. 31 डिसेंबर 1929 ला सभा घेतली होती आणि ते बोलले होते की आपण पुढच्या महिन्यात म्हणजे 26 जानेवारी 1930 साली आपण पूर्ण स्वराज्याची मागणी करणार आहोत आणि त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पण केलेली होती. एवढ्यातच थांबून चाललं असतं का? तर ह्या महान व्यक्तींनी म्हणजे खूप त्यांचं मोलाचं योगदान दिलेलं आहे. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज वगैरे म्हणजे मारहाण किंवा तुरुंगात त्यांना डांबलं देखील आहे. मग ह्याची आठवण आणि ह्याचं पुनरावलोकन करण्यासाठी ते बोलले की आम्ही 26 जानेवारी, मग त्या काळापासून 26 जानेवारी ते 1947 म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापर्यंत 26 जानेवारी हा म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये किंवा आपल्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये इनडायरेक्टलीपणे हा भारत देश हा फडकवला जातच होता. आणि नंतर त्यांनी जरी 49 म्हणजे संविधान तयार झालं होतं, ह्याची पुनरावलोकन किंवा ह्यांची उजळणी हा इतिहास माहीत असावा की आम्ही पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली आहे. ती होती 26 जानेवारी 1930 आणि ह्यांचाच म्हणजे हे असं म्हणून 26 जानेवारी 1949 ला आपलं संविधान लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
संविधान तयार केलं आहे, सर्व महिलांना हक्क अधिकार देण्यात आलेच आहेत. आपण हक्काची तर भरपूर बाजू मांडतो, मला हे हक्क हवेत ते हक्क हवेत, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देखील पार पाडायला पाहिजेत. म्हणजे सार्वजनिक मालमत्ता किंवा पाणी न सांडणे, ह्या खूप म्हणजे एकमेकांना सहाय्य करणे, हे सगळं तुमच्याकडून केलं जाणार आहे. मी आशा व्यक्त करते. स्वातंत्र्य मिळवणं खूप कठीण होतं, पण ते टिकवणं आता हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे. आणि बऱ्याच लोकांना म्हणजे बरीच अशी माहिती नाही, आणि मी अशी सर्वांना विनंती करते की इतिहास तुम्ही वाचा. इतिहास वाचल्यावरच तुम्हाला सर्व कळणार आहे. मी आज इतिहास वाचले म्हणून तुमच्या पुढे निर्भीडपणे येऊन तुम्हाला मी माझी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा तुम्हाला सर्व विंध्यवासींना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. एवढेच मी माझे 2 शब्द बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते. जय भारत, जय संविधान, जय हिंद. खूप छान.